नमस्कार मित्रांनो, माझं नाव अमर मोरे. मी आपलं स्वागत करत आहे आपल्या चॅनलमध्ये. चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन बटन दाबून ऑल करायला विसरू नका, जेणेकरून असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत वेळोवेळी पोहोचतील. तर मी आज कशाविषयी बोलणार आहे तर बँकिंगचं स्ट्रक्चर काय राहतं आपल्या इंडियामध्ये, बरोबर. बँकिंग सिस्टीम चालतं कसं नक्की इंडियामध्ये, मी त्याच्याबद्दल आज आपल्याला इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करणार आहे. तर त्याच्या आधी सगळ्यात पहिला आपण बघूया की बँकिंगची व्याख्या काय आहे. तर ह्याच्यामध्ये काय आहे, ठेवी स्वीकारणे किंवा गुंतवणूक करण्याच्या उद्देशाने जनतेकडून पैसे घेणे, त्यानंतर मागणीनुसार किंवा अन्यथा परतफेड करण्यायोग्य जी अमाऊंट असेल ती परतफेड करणे, आणि त्यासाठी चेक, मसुदा, ऑर्डर किंवा अन्यथा काढण्यात येण्याजोगे जे सिस्टीम राहतात त्या सर्व म्हणजे बँक. थोडक्यात बँकेमध्येच आपल्याला सर्व गोष्टी कराव्या भेटतात, बरोबर. तर बँकिंग कंपनी काय राहते, भारतातील बँकिंग व्यवस्था करण्यासाठी कोणतीही कंपनी म्हणजे काय, ज्या कुठल्याही बँक राहतील आपल्या इंडियामधल्या त्या सगळ्या बँकिंग कंपनी आपल्याला म्हणता येऊ शकतात. तर ते कसे करतात, त्यामध्ये बँकिंगमध्ये व्यवहार कसे चालतात, ते चेक, ड्राफ्ट, ऑर्डरद्वारे इत्यादीद्वारे पैसे काढता किंवा भरता येतात. पेमेंट यंत्रणा अशा प्रकारे जिथे चालते त्याला बँक असे आपण म्हणतो. तर सिंपल भाषेमध्ये तुम्हाला सांगतो, बँक म्हणजे काय, जिथं आपण पैसे ठेवतो, काढतो, त्यानंतर FD करतो, फिक्स डिपॉझिट करतो त्या ठिकाणी, किंवा एखादं लोन घेतो, लोन भरतो, लोनवरती व्याजदर भरतो. जेव्हा आपण FD भरतो त्यातून आपल्याला FD ठेवल्यानंतर त्यावरती काय पर्टिक्युलरली व्याजदर भेटते. तर बँकेचा व्यवहार अशा प्रकारे चालतो. आणि आपण कशा प्रकारे बँकिंग व्यवहार करतो, एकतर ऑनलाईन बँकिंग करतो, काही बँका ते प्रोव्हाइड करतात ऑनलाईन बँकिंग, काही चेकद्वारे, काही ड्राफ्टद्वारे, काही बँकेत जाऊन, अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या पद्धतीने बँकांमध्ये ज्या सुविधा आहे त्यांचा लाभ घेत असतो. तर ही झाले बँकेविषयी माहिती. भारतातील बँकिंग प्रणाली कशी चालते म्हणजे थोडक्यात बँकिंग सिस्टीम कसं चालतं इंडियामध्ये. तर सगळ्यात मेन आपल्याला माहिती आहे RBI सगळ्यात वरती राहतं. RBIच्या अंडर बाकीच्या सर्व बँक्स राहतात, बरोबर. तर मग RBI एक नंबरला राहते, RBI सर्वात वरती राहते आणि RBIच्या अंडर मग बाकीचे सेक्शन बनत जातात. मग त्यामध्ये काय होतं, RBIचं आता आपण माहिती घेऊ की RBI नक्की काय आहे, RBI कधी स्थापन झाली वगैरे काय काय सर्व गोष्टी. तर RBIची स्थापना 1 एप्रिल 1935 रोजी झालेली आहे. RBI कायदा 1934 अंतर्गत जॉन हिल्टन यंग कमिशनच्या शिफारशीवरून झालेली आहे. तरी ह्याची स्थापना कधी झाली, 1934मध्ये जॉन हिल्टन यंग कमिशनच्या शिफारशीवरून झालेली आहे. तर त्यानंतर काय, RBIचे राष्ट्रीयकरण 1 जानेवारी 1949 रोजी 5 कोटी भांडवल झाले, बरोबर. म्हणजे काय की 5 कोटी रुपये रक्कम लावून RBIची स्थापना करण्यात आली होती 1 जानेवारी 1949 साली. त्यानंतर काय, RBIचे गव्हर्नर आणि 4 डेप्युटी गव्हर्नर आहेत. मूलतः त्याचे मुख्यालय कोलकाता येथे होते. आधी RBIचे मुख्य कार्यालय कोलकाता येथे होते, नंतरून पण ते 1937मध्ये ते मुंबईत स्थानांतरित करण्यात आले होते. त्यानंतर ते मुंबईमध्ये स्थानांतरित झाले 1937. RBIचे प्रतीक आहे टायगर अँड अ पाम ट्री, टायगर अंडर पाम ट्री, हे आहे RBIचे प्रतीक. RBIचे पहिले गव्हर्नर सर ओसारबोन स्मिथ हे होते आणि पहिले भारतीय गव्हर्नर CD देशमुख हे होते. आता जे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम वगैरे देतात त्यांना तिथे एक क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. RBIचे आर्थिक वर्ष 1 जुलै ते 30 जून पर्यंत चालते. म्हणजे थोडक्यात आता समजा आता मागचं हे RBIचं आर्थिक वर्ष कधी होतं, 1 जुलै 2021 ते 30 जून 2022 हे होतं. 1947 एप्रिलमध्ये म्यानमारवर जपानी ताबा मिळेपर्यंत RBIने बर्माची मध्यवर्ती बँक म्हणून काम चालू ठेवले होते. RBI जून 1948 पर्यंत पाकिस्तान सेंट्रल बँक म्हणून काम करत राहिली होती. म्हणजे हे दोन इंडियापासून वेगळे व्हायच्या आधीपर्यंत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अंडरच हे दोन्ही देश होते. आता किमान राखीव प्रणाली, RBIची किमान राखीव प्रणाली काय आहे की RBIकडे किती काय असावे लागते ते इथं सांगितलेलं आहे की जारी विभागाची मालमत्ता 200 कोटी,
आणि 115 कोटी सोन्याच्या स्वरूपात असावे. पुढे आपण बघूया RBIची कार्ये. RBIची कार्ये कोणती आहेत? बँकर ते सरकार. RBI ही केंद्र सरकार आणि राज्य सरकार बँक आहे. RBIचे काम सरकार, व्यवसाय आणि सार्वजनिक कर्ज व्यवस्थित करणे आहे. हे सरकारला मार्ग व सुख सुविधा प्रदान करते. त्यानंतर चलन जारी करणे. RBI केंद्र सरकारला च्या वतीने चलन जारी करते. चलनाचा साठा देशभर पसरलेल्या करन्सी कंट्रोल करण्यासाठी मदतीने वितरित केले जातात. म्हणजे थोडक्यात समजा आता मध्ये काय झालं होतं, RBIने रेपो रेट वाढवला होता, शेअर मार्केट कोसळलं होतं त्यांनी, पण ते महत्त्वाची गोष्ट होती करणं. रेपो रेट वाढवणं म्हणजे काय, थोडक्यात त्यामध्ये काय होतं की RBI जो व्याजदर आहे तो वाढवते. आणि RBI कोणासाठी ते व्याजदर वाढवते? तर ते बँकांसाठी, जे बँकांना RBI कडून कर्ज भेटतं ते, आणि पुढं त्या बँका ते कर्ज सर्वसामान्यांना पोचवतात. मग त्यावरून काय होतं की RBIने जर व्याजदर वाढवला तर त्यानंतर स्वाभाविकच आहे की बाकीच्या बँका देखील आपल्या व्याजदरामध्ये वाढ करतात. जे कर्ज देतात त्यावरती व्याज जास्त प्रमाणात ते ॲक्सेप्ट करतात परत रिटर्नमध्ये. तर हे कशासाठी करतं सरकार? तर जर महागाई वगैरे कंट्रोलमध्ये आणायची असेल त्यावेळेस सरकारला व्याजदर हे वाढवावे लागतात. तर तेव्हा करन्सी कंट्रोल करण्यासाठी RBI याचा फायदा करते किंवा ही स्टेप उचलते. आता RBI पुढे अजून काय करते? बँकांचे नियंत्रण. सर्व बँकांना त्यांचा व्यवसाय चालवण्यासाठी RBI कडून परवाना घ्यावा लागतो. RBI बँकांना परवाना रद्द करू शकते. कधी RBIला जर वाटलं एखाद्या बँकेचा परवाना रद्द करायचा, ते लगेच परवाना रद्द करू शकते. हे बँकांना मार्गदर्शन तत्त्वे जारी करते आणि व्यवस्थापन नियंत्रित करण्यास वापर करते. म्हणजे बँकांना दरवेळेस मार्गदर्शन करते आणि त्यानंतर त्यांचं कामकाज व्यवस्थित चालावं ह्या देखील त्याच्यावरती ते नियंत्रण ठेवते. नंतर चलन विषयक धोरणाचे नियंत्रण. RBI बँकांकडून कर्ज घेण्यासाठी व्याजदर निश्चित करते आणि बाजारातील पैशांचा पुरवठा नियंत्रित करते. जसं मी तुम्हाला सांगितलं की RBI बँकांना जे पैसे देणार त्याच्यावरती व्याजदर निश्चित करते आणि त्यामुळं बाजारातील पैशाचा पुरवठा नियंत्रित ठेवते. म्हणजे बाजारामध्ये जास्त पैसा स्प्रेड होऊन देत नाही, ज्यांनी महागाई वाढेल. त्यामुळं कधी पण बाजारातील पैसा नियंत्रित करण्यासाठी RBIचा महत्त्वाचा भाग राहतो. परकीय चलन राखीव. RBI राखीव प्रणालीमध्ये समतोल राखण्यासाठी फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह हे राखते. म्हणजे काय करते RBI? फॉरेन एक्सचेंज, जे फॉरेनच्या करन्सीज आहेत त्यांचं रिझर्व्ह ठेवते नेहमी. त्या पूर्ण संपून गेलं तर अवघड होऊन जाईल. त्यामुळे ते त्याचा समतोल राखण्यासाठी फॉरेन एक्सचेंज करन्सी ही नेहमी राखत असते, म्हणजे शिल्लक ठेवत असते. परदेशी व्यवहार करण्यासाठी विदेशी चलन आणि SDR यांचा समावेश होतो. आता आपण बघूया भारतामध्ये कुठल्या क्षेत्रामध्ये किती बँका काम करत आहेत. तर एकूण सार्वजनिक क्षेत्रामध्ये बँका ज्या आहेत त्या 12 बँका आहेत. म्हणजे जे पब्लिक बँक आहेत त्या 12 बँका आहेत सध्या इंडियामध्ये, ज्याच्यामध्ये सरकारचं स्टेक कधीही 51% जास्त राहतं. आता तुम्ही एक लिस्ट बघू शकता. त्या लिस्टमध्ये पूर्ण नावं दिले: स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, कॅनडा बँक, पंजाब नॅशनल बँक, इंडियन बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, UCO बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, पंजाब आणि सिंध बँक. तर हे ते 12 बँक आहे ज्या पब्लिक सेक्टर बँक म्हणून आपण बोलू शकतो ज्यांना. आता त्यानंतर खाजगी बँक किती आहे? 21 आहेत. आता खाजगी बँकचे काही मी तुम्हाला एक्झाम्पल देतो, जसे की ICICI बँक, HDFC बँक, ॲक्सिस बँक, येस बँक इत्यादी. आता प्रादेशिक आणि ग्रामीण बँक किती आहेत आपल्या इंडियामध्ये? तर ते आहेत 43. विदेशी बँका किती आहेत? तर त्या आहेत 46. आणि सहकारी बँका ज्या छोट्या मोठ्या बँका आहेत त्या किती आहेत? 31. आता बँकांचे 2 प्रकार पडतात. ते कुठले? एक तर शेड्यूल बँक आणि नॉन शेड्यूल बँक. आता तर शेड्यूल बँक काय राहतात? या बँक अशा आहेत ज्यांचे नाव RBI कायदा 1934च्या शेड्यूलमध्ये आहे. सर्व PSB, परदेशी बँक, RRB बँक म्हणजे रुरल, म्हणजे गावाकडच्या ज्या बँका राहतात त्या, आणि सहकारी बँका शेड्यूल बँक ज्या आहेत त्या सगळ्या शेड्यूल बँक म्हणून आपण म्हणू शकतो. शेड्यूल बँकेने भरलेले भांडवल आणि 5 लाख रुपयापेक्षा कमी
नसलेल्या राखीव रकमेची अट पूर्ण केलेली पाहिजे. आता पुढचा प्रकार आहे नॉन शेड्यूल बँक. या बँका अशा आहे ज्यांचे नाव RBI कायदा 1934च्या शेड्यूलमध्ये दिसत नाही. म्हणजे 1934च्या शेड्यूलमध्ये ज्या बँक दिसत नाही त्या नॉन शेड्यूल बँक म्हणून आपण म्हणू शकतो. आता तिसरा प्रकार आहे व्यावसायिक बँका. आता ह्या बँका काय राहतात, या बँका वैयक्तिक आणि व्यवसायांना बँकिंग सेवा देतात. म्हणजे जे व्यवसाय करू इच्छित लोक आहेत किंवा वैयक्तिक ज्यांना पैसे पाहिजेत त्यांना हे पैसा प्रोव्हाइड करते. त्याप्रमाणे लोकांकडून ठेवी स्वीकारतात आणि त्यांना कर्ज वाटप करतात. लोकांकडून ठेवी स्वीकारतात म्हणजे काय, जसं काही FD वगैरे आपण म्हणतो तसल्या ठेवी स्वीकारणे आणि त्यांना लोन वगैरे देणे हे ते काम करतात व्यवसाय बँका. आता अजून बँकांचे प्रकार कोणते, सार्वजनिक क्षेत्रातील बँका. ज्या बँकांमध्ये सरकारी हिस्सा 51% किंवा त्याहून अधिक राहतो. बरोबर, जसं मी आपल्याला म्हणलं पब्लिक सेक्टरच्या बँका ज्यांच्यामध्ये 51%पेक्षा सरकारचा जास्त हिस्सा असतो त्या पब्लिक सेक्टरच्या बँक राहतात, म्हणजे सार्वजनिक क्षेत्रातील बँका राहतात. आणि त्या बँका सर्व बँका सार्वजनिक क्षेत्रातील बँका म्हणतात. जसं मी आपल्याला म्हणलो सर्व राष्ट्रीयकृत बँका, वैधानिक बँका सार्वजनिक क्षेत्रातील बँका आहेत. सर्व राष्ट्रीयकृत बँका, वैधानिक बँका सार्वजनिक क्षेत्रातील बँका आहेत. तर वैधानिक बँका म्हणजे काय, या बँका संसद कायद्याअंतर्गत नोंदणीकृत आहेत. स्टेट बँक ऑफ इंडिया कायदा 1955 अंतर्गत नोंदणीकृत वैधानिक बँकेत SBI, IDBI बँक यांचा समावेश होतो. तर यांना वैधानिक बँक म्हणतात. जसं उदाहरणार्थ SBI बँक आणि IDBI बँक. पुढच्या बँकांचा प्रकार कोणता आहे, राष्ट्रीयकृत बँका. ज्या बँका खाजगी बँक होत्या आणि सार्वजनिक बँकेत रूपांतरित झाल्या. म्हणजे कसं होतं, ज्या आधी बँका होत्या त्या खाजगी होत्या, म्हणजे खाजगी मालमत्ता होते कोणाच तरी, ते बँकेवरती कंट्रोल खाजगी लोकांचं होतं. त्यानंतर काय झालं, त्या कालांतरात त्या सार्वजनिक बँकेत रूपांतरित झाल्या, म्हणजे पब्लिक सेक्टर बँकमध्ये थोडक्यात रूपांतरित झाल्या. त्यांना राष्ट्रीयकृत बँक असे म्हणतात किंवा सार्वजनिक बँका त्यांचं रूपांतरण झालं. आता ते कधी झालं, 19 जुलै 1969 14 बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले ज्यांचे भांडवल 50 कोटी आहे. 50 कोटी किंवा त्यापेक्षा जास्त ज्या बँकेचे भांडवल आहेत त्या 14 बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. आणि 15 एप्रिल 1980 रोजी 6 बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. परत ॲडिशनल अजून 6 बँकांचे राष्ट्रीयकरण 15 एप्रिल 1980 रोजी करण्यात आले होते, ज्यांचे भांडवल 200 कोटी किंवा त्यापेक्षा जास्त आहे. अशा बँका. PNB सर्वात मोठी राष्ट्रीयकृत बँक म्हणता येईल. पंजाब नॅशनल बँक ही सर्वात मोठी राष्ट्रीयकृत बँक आहे. प्रादेशिक ग्रामीण बँक म्हणजे रूरल एरियाजमधल्या ज्या बँक राहतात, ग्रामीण आपल्या क्षेत्रातल्या, तर त्या बँकांना आपण प्रादेशिक ग्रामीण बँक असं म्हणतो. या बँका कृषी अर्थव्यवस्था आणि ग्रामीण विकासासाठी तयार केलेल्या असतात. नरसिम्हा समितीने या बँका स्थापन करण्यासाठी शिफारिश केली आहे. RRB कायदा 1976 लागू झाला. या बँका सार्वजनिक क्षेत्रातील बँकांद्वारे प्रायोजित आहेत, म्हणजे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये मोडतात थोडक्यात, ज्यात केंद्र सरकारचे शेअर होल्डिंग 50% पेक्षा जास्त राहते. बँकांचे शेअर होल्डिंग हे 35% राहते आणि राज्य सरकारचे शेअर होल्डिंग याच्यामध्ये फक्त 15% राहते. म्हणजे अशा प्रकारे या बँकांमध्ये शेअर होल्डिंग हा पॅटर्न राहतो. कोणत्याही सहकारी बँका, ज्या कोऑपरेटिव्ह बँका आपण म्हणतो त्यांना आपण सहकारी बँक असं मराठीमध्ये म्हणतो. तर या बँका कृषी, ग्रामीण उद्योग आणि शहरी भागातील व्यापार आणि उद्योगांना वित्तपुरवठा करण्यासाठी स्थापन केल्या जातात, परंतु मर्यादेपर्यंतच. म्हणजे यांची एक मर्यादा राहते का नाही, कमी कॅपिटल राहतं जे ते लोनच्या स्वरूपात देतात. तर मित्रांनो, असा होता आजचा आपला बँकिंग सिस्टीमवरतीचा एपिसोड. तर आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर आणि बेल आयकॉन बटन दाबून ऑल करायला विसरू नका. तेव्हा चला भेटूया आपल्या पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.